राज्याचं नाव होतं सुवर्णगड. एक समृद्ध आणि वैभवशाळी राज्य. महालात सोन्याचे झुंबर, चांदीचे झरे आणि रेशमी पडद्यांच्या मागे राहणारी होती राजकुमारी आरोही. तिचं सौंदर्य आणि बुद्धिमत्ता संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध होती. पण तिचं मन वेगळं होतं. तिला ऐश्वर्यापेक्षा मानवी भावना अधिक प्रिय होत्या. एके दिवशी राजकुमारी आरोही आपल्या वडिलांसोबत प्रजावस्तीत फिरायला गेली. तिथे तिने पाहिलं, एक तरुण साध्या कपड्यांमध्ये मुलांना शिकवत होता. तो होता आरव. गरीब पण हुशार आणि मनानी प्रामाणिक. आरोहीने विचारलं, तू मुलांना मोफत का शिकवतोस? आरव हसत म्हणाला, कारण शिक्षण हे श्रीमंतांचं नव्हे, सगळ्यांचं हक्काचं असतं. त्या एका वाक्यानं आरोहीच्या मनात काहीतरी उमटलं. दररोज आरोही एखादं कारण काढून त्या शाळेजवळ जायची. थोडं थोडं बोलणं, नजरा भिडणं, हसू आणि मग दोघांचं प्रेम गहिलं होत गेलं. एका संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आरोही म्हणाली, आरव, तू जाणतोस का, मी राजकुमारी आहे. आरव शांतपणे म्हणाला, मला तुझं ओळखणं नाही, पण तुझं मन ओळखलं आहे. माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. त्या क्षणी प्रेमाने सगळ्या सीमारेषा ओलांडल्या. जेव्हा राजा विराट सिंगला हे कळलं, त्याने संतापून दरबारात आरोहीला बोलावलं. तू एका गरीबावर प्रेम करतेस? आपला कायदा सांगतो की राजघराण्यातील मुलगी फक्त राजघराण्यातच लग्न करू शकते. आरोही धाडसानं उत्तरली, कायदा माणसासाठी असतो, माणूस कायद्यासाठी नाही. जर तो अन्याय करतो तर तो बदलला पाहिजे. राजा संतापला आणि आरोहीला महालात कैद केलं. आरवला राज्याबाहेर हाकलून दिलं. आरोही रात्रभर महालाच्या खिडकीतून आकाशाकडे पाहत राहायची. आरवही गावात लोकांसाठी शाळा चालवत राहिला. त्याचं प्रेम आणि आत्मसन्मान दोन्हीही अबाधित होते. राज्यात हळूहळू जनतेमध्ये चर्चा सुरू झाली. प्रेम हे किती श्रेष्ठ आहे. लोकांनी आंदोलन सुरू केलं. राणीनेही राजाला सांगितलं, प्रेमाला कैदेत ठेवता येत नाही महाराज. राजाने शेवटी आरवला दरबारात बोलावलं. आरव पुढे आला, डोकं खाली पण नजरेत निर्धार. महाराज, मी तुमच्या राज्याचा सेवक आहे, तुमचा विरोधक नाही. पण जर कायदा प्रेमावर बंधन घालतो तर मी तो अन्याय सहन करणार नाही. राजा काही क्षण शांत राहिला. मग हळूहळू म्हणाला, तुझ्या नजरेत मी माझ्या जनतेचं भविष्य पाहतो. आरोहीसाठी आणि या राज्यासाठी आजपासून तो जुना कायदा रद्द केला जातो. दरबारात जय जयकार झाला. राजा विराट सिंग की जय, प्रेम की जय. महालात दिवे लावले गेले. गंधकुंद फुलांनी सजवलेला दरबार आणि जनतेच्या गर्दीत आरोही आरवचं लग्न पार पडलं. राजाने स्वतः घोषणा केली, आजपासून सुवर्णगडमध्ये कोणालाही त्यांच्या जाती, वर्ग किंवा जन्मामुळे प्रेमाला नकार दिला जाणार नाही. आरोहीने आरवकडे पाहत म्हटलं, आज आपलं प्रेम फक्त आपलंच नाही, ते संपूर्ण राज्याचं आहे. वर्षानंतर सुवर्णगड शिक्षण, समता आणि प्रेमासाठी प्रसिद्ध झालं. राजकुमारी आरोही आणि आरव यांनी एकत्र येऊन जनशिक्षण अभियान सुरू केलं.